TV. कंधार गावाजवळ एक छोटेसे जंगल होते, ज्यामध्ये एक मोठे झाड होते. एका कावळ्याने त्या झाडावर घरटं बांधलं आणि तो आपल्या बायकोसोबत राहत होता. त्यांच्यात खूप प्रेम होते, त्यामुळे दोघेही खूप आनंदाने जगत होते. दोघंही अन्नाच्या शोधात रोज एकत्र उडत असत आणि खाऊन पिऊन पुन्हा एकत्र यायचे. त्या झाडावर दोघेही सुखाने राहत होते. काही दिवसांनी कावळीने अंडी घातली. दोघेही खूप खुश झाले. ते दोघेही रोज अन्नाच्या शोधात अंडी घरट्यातच सोडून जात असत. एके दिवशी त्याच्या आनंदाला सापाची नजर लागली. ज्या झाडावर कावळ्यांचे घरटे होते, त्याच झाडाखाली एका बिळात एक मोठा साप राहत होता. तो साप त्यांच्यावर रोज लक्ष ठेवत असे. त्याने पाहिले की कावळ्यांची जोडी रोज अंडी घरट्यातच सोडून अन्न शोधायला जात असे आणि संध्याकाळ होताच दोघेही पुन्हा झाडाजवळ परत येत असे. एके दिवशी कावळ्यांची जोडी घरट्यात अंडी सोडून अन्नाच्या शोधात निघाली. तेवढ्यात साप त्या बिळातून बाहेर आला आणि त्याने खात्री केली की आजूबाजूला कोणीच नाही. बरोबर संधी साधून तो हळूच झाडावर चढला. कावळ्याच्या घरट्याजवळ जाऊन त्याने सर्व अंडी खाऊन टाकली व तो पटकन झाडावरून खाली येऊन परत त्याच्या बिळात निघून गेला. संध्याकाळ होताच दोन्ही कावळे परत आपल्या घरट्याजवळ आले. तेव्हा त्यांना घरटे रिकामे आढळले. घरट्यात त्यांची अंडी न मिळाल्याने त्यांना खूप वाईट वाटले. त्यांच्या डोळ्यात पाणी आले. कावळी ओरडू लागली, माझे अंडी कुठे गेले, अंडी कुठे गेले. जोर जोराने आक्रोश करू लागली, पण ते त्यांना कळू शकले नाही. असेच बरेच दिवस गेले. काही दिवसांनी कावळीने पुन्हा अंडी घातली आणि अंडी घरट्यातच सोडून कावळ्यांची जोडी नेहमीप्रमाणे अन्नाच्या शोधात निघाली. साप कावळे निघण्याची वाट पाहू लागला. जसे कावळ्यांनी घरटे सोडले, परत साप त्यांच्या घरट्याकडे जाऊ लागला. पण काही कारणास्तव कावळ्यांची जोडी पुन्हा झाडावर परत येऊ लागली. त्यांना दुरूनच त्यांच्या घरट्याजवळ साप दिसला. त्यांची अंडी साप खात आहे हे बघून कावळ्यांची जोडी जोरात आक्रोश करू लागली. साप आमचे अंडे खातो आहे, साप आमचे अंडे खातो आहे. पण सापावर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. त्यांनी मदतीसाठी जोरजोरात हाक मारायला सुरुवात केली. साप आमचे अंडे खातो आहे, कोणी वाचवा, कोणी वाचवा. पण त्याच्या मदतीला कोणीच आले नाही. साप त्यांची अंडी खाऊन झाडाखाली उतरला. हे पाहून दोघांनाही खूप वाईट वाटले, पण ते काय करू शकत होते. त्यांच्या दोन्ही डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. कावळीन खूप रडत होती. कावळा कावळीला समजावू लागला. कावळीन रडत म्हणाली की सापाने माझी अंडी दोनदा खाल्ली. आपण ही जागा सोडून दुसऱ्या झाडावर जाऊयात, कारण जोपर्यंत हा साप इथे आहे तोपर्यंत आमच्या मुलांना जगू देणार नाही. तो दरवेळेस अंडी खाऊन जाईल. चला दुसऱ्या झाडाकडे जाऊया. कावळ्यालाही खूप वाईट वाटलं, पण त्याच्याकडे सापाशी लढण्याचा कोणताही मार्ग नव्हता. कावळा म्हणाला, असे पळून जाणे योग्य नाही. धीर धर जरा, मी साप मारण्यासाठी काहीतरी मार्ग शोधून काढेन. कावळ्याने थोडा विचार केल्यानंतर त्याला कोल्हीण मावशीचा सल्ला घ्यायची कल्पना सुचली. तर कावळ्याने कावळीला सांगितले की आपण कोल्हीण मावशीकडे जाऊयात. ती खूप चतुर, बुद्धिमान व हुशार आहे. ती नक्कीच यावर काहीतरी उपाय सुचवेल. कावळीन कोल्ह्याकडे जायला तयार झाली. ते दोघेही कोल्हीण मावशीकडे गेले व तिला सर्व समस्या सांगितली. कोल्हीण मावशीने थोडा वेळ विचार केला आणि तिच्या मनात एक योजना आली. कोल्हीण मावशीने दोघांना सापाला कसे मारता येईल याविषयी एक उत्कृष्ट योजना सांगितली. नीट ऐका, जंगलापासून थोड्याच अंतरावर खूप मोठे राज्य आहे.
रोज सकाळी तेथील राजकन्या जवळच्या तलावावर आंघोळ करायला जातात, पण ते आपले दागिने बाहेरच काढून ठेवतात. जेव्हा राजकन्या त्यांचे दागिने सोडून पाण्यात जातील, तेव्हा तू एक सोन्याचा हार उचलून मोठ्याने आरडाओरडा करत पळत ये, कारण सैनिकांचे लक्ष तुझ्याकडे वेधले गेले पाहिजे. आणि तू तो सोन्याचा हार घेऊन सापाच्या बिळात नेऊन टाक आणि आपल्या घरट्यात जाऊन बस. मग काय चमत्कार होते ते बघा. कावळा आणि कावळीन कोल्हीण मावशीशी सहमत झाले. योजनेप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी कावळा उडत उडत जाऊन तलावाजवळ पोहोचला, जिथे राजकन्या त्यांचे दागिने बाहेर काढून पाण्यात आंघोळ करत होत्या. एकदम कावळ्याचे लक्ष तेथे ठेवलेल्या सोन्याच्या हाराकडे गेले. त्याने संधी बघून सोन्याचा हार उचलला आणि जोरात आरडाओरडा करू लागला. अरे अरे पकडा पकडा, अरे पकडा कावळा, कावळा सोन्याचा हार पळून चालला आहे. सैनिकांचं लक्ष त्याच्याकडे जाताच तो लगेच तेथून पळू लागला. सैनिकांनी त्याला सोन्याचा हार घेऊन जाताना पाहिले. त्यांनी आपले तलवारी आणि भाले उचलून त्याचा पाठलाग सुरू केला. अरे कोणी पकडा, 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 अरे कोणी पकडा. कावळा उडत उडत झाडाखाली पोहोचला. मग त्याने योजनेप्रमाणे तो सोन्याचा हार सापाच्या बिळात टाकला व आपल्या घरट्यात जाऊन बसला. सैनिकही पाठलाग करत झाडाजवळ पोहोचले. सैनिकांनी सोन्याचा हार बिळात पडताना पाहिलं. सैनिक बिळाजवळ आले. सोन्याचा हार बाहेर काढण्यासाठी सापाचे बिळ खोदायला लागले. तेव्हा बिळातला साप फुफकार मारत बाहेर आला. तेव्हा सैनिक घाबरले. साप चावणार या भीतीमुळे सैनिकांनी भाले आणि तलवारीच्या मदतीने त्याला मारून टाकले व सोन्याचा हार घेऊन राजवाड्याकडे निघून गेले. साप मेलेला पाहून कावळा कावळीन दोघेही खूप आनंदित झाले. कोल्हीण मावशीचा उपाय उत्तम प्रकारे काम करून गेला. कावळा जोडप्याचा शत्रूचा सर्वनाश झाला. आता त्यांना कसलाही धोका नव्हता. ते दोघे चतुर कोल्हीण मावशीकडे गेले व तिचे खूप मनापासून आभार मानले. धन्यवाद कोल्हीण मावशी, तुमच्या मदतीने आमच्या सर्वात मोठ्या शत्रूचा सर्वनाश झाला. कोल्हीण मावशी म्हणाली, कोणत्याही वाईट वृत्तीच्या व्यक्तीपासून घाबरून पळून जाऊ नये. त्यापेक्षा वाईटावर वाईटातूनच विजय मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सापाचा अंत झाल्यानंतर कावळा आपल्या कुटुंबासह त्या विशाल झाडावर आनंदाने राहू लागला. या गोष्टीतून आपल्याला काय शिकवण मिळाली? शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. तज्ञ लोकांच्या सल्ल्याने काम करावे. संकटात धीर सोडू नये. Thanks for watching. Thank you.